गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढलं आहे. अँटीसायक्लोन याला कारणीभूत असल्याचं हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आलं आहे. अँटीसायक्लोन म्हणजे त्यामुळे उशिरा येणारा समुद्राचे वारे. अँटीसायक्लोन म्हणजे नेमकं काय? अँटीसायक्लोन म्हणजे वातावरणामध्ये उच्च दाबाचं क्षेत्र तयार होणं. त्यामुळे वरच्या स्तरावरील हवा खाली दाबली जाते, ढग तयार होत नाहीत, आकाश स्वच्छ राहतं, सूर्याची उष्णता थेट जमिनीवर पडते, त्यामुळे जमिनीवरचं तापमान पटकन वाढतं. मुंबईमध्ये नेमकं सध्या हेच घडतं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या अँटीसायक्लॉनमुळे अरबी समुद्राकडून येणारा थंड समुद्री वारा उशिरा येतो आहे. त्यामुळे दिवसभर गरम आणि कोरडी जमिनीकडची हवा वाहते. तापमान सामान्य तापमानापेक्षा साधारणपणे 6 ते 8 डिग्रीने वाढलं आहे. सध्या काही ठिकाणी 40 अंशच्या आसपास तापमान नोंदवलं जात आहे. या व्यतिरिक्त देखील आणखीही काही कारणं आहेत. पूर्वेकडून येणारी गरम वारं हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे. शहरातील अर्बन हीट आईसलँड इफेक्ट. त्याचप्रमाणे मार्चमध्ये हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे, त्यामुळे देखील तापमान वाढ होत आहे. आता साहजिकच पुढचा प्रश्न आहे की हे तापमान कधी कमी होणार आहे? अँटीसायक्लोनचा इफेक्ट आगामी 1 ते 2 दिवसामध्ये कमी होईल. त्यानंतर मुंबईतलं हवामान पुन्हा एकदा सामान्य होईल, असं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. सी ब्रीज पुन्हा एकदा मजबूत झाल्यानंतर तापमान साधारणपणे 35 अंशांपर्यंत खालती येईल, असं देखील या निमित्ताने हवामान विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.